मॉनसून से पहले नागपुर महानगर पालिका नदी और नालों की सफाई का दावा कर रही है, लेकिन इस दावे को लेकर सवाल उठ रहे हैं। शुक्रवार को मनपा मुख्यालय में नदियों की सफाई का मुद्दा छाया रहा। पूर्व स्थायी समिति अध्यक्ष नरेंद्र बोरकर और पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े नागरिकों के साथ मुख्यालय पहुंचे और आयुक्त से चर्चा की। इस चर्चा के बाद दोनों नेताओं ने अपने अपने क्षेत्र में पहली ही बारिश में नागरिकों को हुई समस्या की दलील देते हुए नदी और नालों की सफाई पर गंभीर सवाल उठाए। मॉनसून सिर पर है, डर इस बात का है कि हालात 2023 के जैसे न बन जाए। 23 सितंबर 2023 को जो शहर में हालात बने, उससे बारिश के मौसम का भय नागरिकों के मन में घर कर गया है। बाढ़ जैसी आपात स्थिति से नागरिकों को बचाने की जिम्मेदारी मनपा प्रशासन की है, लेकिन जनप्रतिनिधि मॉनसून पूर्व तैयारियों को लेकर लगातार सवाल उठा रही हैं। मध्य नागपुर से भाजपा के विधायक प्रवीण डटके के बाद पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े और पूर्व स्थायी समिति अध्यक्ष नरेंद्र बोरकर ने प्रशासन द्वारा नदी नालों की सफाई पर सवाल उठाए हैं। बोरकर तो शुक्रवार को अपने प्रभाग के नागरिकों के साथ ही मोर्चा लेकर ही पहुंच गए और संभावित खतरे से आगाह करने लगे। बोरकर ने नदियों की क्षतिग्रस्त सुरक्षा दीवार का मुद्दा उठाया। ज्या मागच्या वेळेस गुमाडोलीमध्ये पाऊस घुसला होता, त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। हे फोटो आहे, पूर्ण व्हिडिओ आहे मागचेवाले, आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं। ती मॅडमनं स्वतः साईट व्हिजिट केली। साईट व्हिजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो, तुम्हाला गूगल फोटो दाखवतो। गूगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही, हे गूगलचे फोटो आहे। हा गूगलच्या फोटोमध्ये पुरा पावसामध्ये पुरे वाटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे, ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे। पुरे पाऊस जमा झाला वॉकिंग ट्रॅकवर, आणि ते म्हणतात की वॉकिंग ट्रॅक हे काम करण्याची काही गरज नाही आहे, हे काही गरज नाही आहे। हां, हे काही गरज नाही। आयुक्तांनी मी यानंतर विनंती करतो की जेवढे भी टेंडर झाले आहे ते सबलेट केले आहे, ते पेटी कॉन्ट्रॅक्टला दिले आहे, आणि ते पेटी कॉन्ट्रॅक्टमुळे काम होऊन राहिलं, नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिलं आहे। म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलं, त्यांनी त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून। बोरकर ने सवाल सुरक्षा दीवार के काम को लेकर जो टेंडर जारी किए गए हैं, उन्हें लेकर भी आरोपों की झड़ी लगाई। उनके मुताबिक इस काम में किसी और ठेकेदार ने वास्तव में काम पेटी कॉन्ट्रैक्टर कर रहे हैं, जिस वजह से समय पर काम पूरे नहीं हुए। पूर्व नागपुर के भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने नागपुर महानगर पालिका की नदी और नालों की सफाई के दावों को भ्रमित करने वाला बताया। उनके मुताबिक राज्य सरकार से नदी और नालों की सुरक्षा दीवार के तैयार करने के लिए निधि प्राप्त हो जाने के बावजूद समय से काम नहीं हुआ, जबकि मॉनसून सिर पर आ खड़ा हो गया है। नागरिकाचे करोडो रुपयाचे नुकसान झाले। लोकांच्या घरी 4-4, 5-5 फूट पाणी त्या ठिकाणी होते। स्वतः निगम आयुक्त अभिजित चौधरी साहेब ऑन द स्पॉट अनेक ठिकाणी गेले। नंदनवनचा भाग असेल, तुमच्या वाठोड्याचा भाग असेल, किंवा पार्टीचा भाग असेल, किंवा आमच्या कुंभारटोलीचा भाग असेल, त्या काळामध्ये अनेक ठिकाणी गेले। त्यांनी ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्याला निर्देशसुद्धा दिले होते का हे तत्काळ तुम्ही करा, परंतु 1 वर्ष झालं याच्यावर काही झालं नाही। आपत्ती विभाग शासनाकडे जो यांनी प्रस्ताव पाठवला होता, नाग नदीचे जे दिवाल असेल, अन्य कामं असतील, त्याले शासनाने पैसे देऊन महानगरपालिकेला लगभग 8 महिने होऊन गेले। नागपूर महानगरपालिकेने त्याच्या टेंडर काढलं, ज्यांनी टेंडर घेतलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भलत्याले टेंडर दिलं, आणि या 6 महिन्यामध्ये 10 ते 15% काम या ठिकाणी झालं नाही। निगम आयुक्त महोदयांना विनंती आहे का प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्याला याची जबाबदारी सोपवा। तो अगर काम कुचार असेल तर त्याला ताबडतोब निलंबित करा, परंतु 2024मध्ये जे बरसातमुळे झालेलं लोकांचे नुकसान ते पुन्हा यावर्षी होऊ नये याची काळाची विनंती आहे का त्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आणि म्हणून आज जे डेप्युटेशन या ठिकाणी दिलं, आता कमिशनरने गंभीर घेतलं आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे, परंतु किती गंभीर घेतील
याच्यावर भी आमची शंका आहे। नदियों की सफाई के मुद्दे पर भाजपा आक्रामक रुख में है। मध्य नागपुर के विधायक प्रवीण डटके लगातार इस विषय को लेकर मनपा प्रशासन पर आक्रामक है। नदी सफाई सिर्फ दिखावा होने का आरोप लगाने वाले डटके ने सोमवार को नाग नदी की ड्रोन विजुअल सार्वजनिक किए और ये बताया कि वो जो सफाई नहीं होने की बात कह रहे हैं वो सच है।